तर ताई विधान कसं आहे माहितीये का? हं. गुरुपुष्यामृतला ना धन्वंतरीचं पहिले पूजन करावं. अच्छा. हां. हां, धन्वंतरीचं पहिले पूजन करायचं आणि धन्वंतरीला ना ताई गूळ दाखवण्याचा गूळ आणि धणे हे दाखवण्याचं आहे. अच्छा, जुनी जी अच्छा. हां, प्रथा येते नैवेद्य. म्हणजे हां. माझ्या गुरूंनी जसं सांगितलं हां, हां, हां. की हां, त्या दिवशी धणे आणावे. आता हं. प्रत्येक धन्वंतरीचा एक मंत्र घ्यायचा आणि त्यानंतर आपण श्रीसूक्तम जर घेतलं ताई, हां. त्यानंतर श्रीसूक्तम म्हणजे लक्ष्मीचा मंत्र घेतला तर खूप सुंदर म्हणजे आराधनाच होऊन जाते ना ती. बरोबर, बरोबर. हं. म्हणजे धन्वंतरी म्हणजे विष्णूच झालेत ना ते. हं, हं. विष्णूचाच अवतार आहे तो. हो, हो, हो. म्हणजे विष्णू आणि नंतर आपली लक्ष्मी. हं, हं, दोघंही हं. आलेच. हां, मग हां. आपण आपण असं जर केलं तर आता मी वनस्पतीनुसार सांगते तुम्हाला. हां, हां. आपण जर आघाडीची मूळ जर आ आ कसं आहे आता परवा आहे समजा तर आज बघूनच ठेवायचं आपण आघाडा कुठे आहे. अच्छा. हां. त्याची मूळ घेऊन यायची गुरुपुष्यामृतच्या दिवशी नमस्कार करून उपटून आणायची. हां. त्याला इजा नको व्हायला नमस्कार करून झाडाला. बरोबर. हां, हां. हां. आणि मग ती छान धुवून स्वच्छ करून हळदीच्या पाण्याने वगैरे हां. त्याला घरात जरी काही धुवून स्वच्छ करून आपण हळदी कुंकू वाहून जरी ठेवली तरी सुद्धा अतिशय लक्ष्मी संपन्न आहे आणि आपला बुध ग्रह खूप त्याने स्ट्रॉंग होतो. म्हणजे अच्छा. ज्यांचा व्यापार आहे हां, अ, हां, हां. ज्यांची नोकरी प्रमोशन वगैरे आहे, तर त्यांनी खूप सुंदर रिझल्ट दिसतो. हो का? हो, हो. हं, हं, आघाडा. हं. आघाडा खूप खूप महत्त्व आहे आघाड्याला. अच्छा. त्यातल्या त्यात अजून आपला पांढरा मांदार असतो की नाही रुई, रुटी रुई. पण हां, म्हणतात, हां, रुई हां, पण हां. म्हणतात. हो. हां, हां. त्याची सुद्धा गुरुपुष्यामृत चालू पाहिजे पण. त्या टाईमलाच ताई त्याचं मूळ उपटून आणायची. अच्छा. छान धुवून घ्यायची. हां, धुवून घ्यायची. हां, हां. छान पंचोपचारी पूजा करायची, जी आपण धूप, दीप, नैवेद्य जे दाखवतो हळदी-कुंकू ते हां, हां, हे हां. करून आणि छान लाल वस्त्रात जर आपण तिजोरीत कायम ठेवून दिली तरी पण चालते. हो का? नंतर बघायची गरजच नाही. हो. म्हणजे ती खराब नको व्हायला, छान स्वच्छ करून. हां, हां, हां. हां, म्हणजे हे गुरुपुष्यावर